शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही। वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो। घरापर्यंत जर पोहोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे। म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही। काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की 8 आमदार हे माझ्या संपर्कात आहेत तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली। मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये। मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे, फक्त मी संयमी आहे, याचा अर्थ हातबल नाही। मी वयाचा मान राखतो, वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो। घरापर्यंत जर पोहोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे। त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून मला अजिबात राग आलेला नाही, परंतु माझं म्हणणं आहे की राजकारणामध्ये काही संकेत असतात, काही संस्कार असतात, काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता आहे। परवा कोणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली। पहिली गोष्ट, कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही। शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे। कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री 12 वाजता या संदर्भात चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही। शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे, आम्ही देखील मागितलेलं आहे। त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसतील, आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल। आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे। ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता पुण्यामध्ये, तरी मी डगमगलो नाही। त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही। नारायणराव राणे असतील, उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, रवी चव्हाण असतील, हा आमचा आपापसातला मामला आहे। आमचा आम्ही काय असेल ते निस्तारू। आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही। जसं मी कोणाच्या पक्षामध्ये लुडबुड करत नाही तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये लुडबुड करू नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत, महायुतीचेच उमेदवार असणार आहेत, त्याच्यामुळे कोण उमेदवार द्यायचा, कसा द्यायचा, कोण निवडून देणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना। पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणानं सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली। राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती। काल तिथं समन्वय समितीची बैठक होती, त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो। माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती। तर भेटलो तर बिघडलं काय? म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही। त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।